वाघ आला वाघ आला. एका छोट्या गावाच्या जवळ एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात अनेक प्राणी राहत होते. हरणं, ससे, माकडं आणि एक भयानक वाघही राहत होता. त्या गावातील लोक रोज जंगलाच्या काठावर कामाला जातात, पण सगळ्यांना त्या वाघाची भीती वाटायची. गावात गणू नावाचा एक खोडकर मुलगा राहत होता. तो मेंढ्या चरायला जंगलाजवळ जायचा. गणूला लोकांना चिडवायला खूप आवडायचं. एक दिवस त्याने मजा करायचं ठरवलं. तो मोठ्याने ओरडू लागला, वाघ आला वाघ आला वाचवा. गावातील लोक घाबरून काठ्या आणि दगड घेऊन धावत आले, पण तेथे वाघ नव्हता. गणू मोठ्याने हसू लागला. लोक रागावले आणि म्हणाले, खोटं बोलू नकोस, एक दिवस खरंच संकट येईल. पण गणूने त्याची गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने तेच केलं. वाघ आला वाघ आला. लोक पुन्हा धावत आले आणि पुन्हा वाघ नव्हता. यावेळी गावकरी खूप नाराज झाले. ते म्हणाले, आता तू ओरडलास तरी आम्ही येणार नाही. काही दिवसांनी खरोखरच जंगलातून एक मोठा वाघ बाहेर आला. गणूच्या मेंढ्यांजवळ तो हळूहळू चालत येत होता. गणू घाबरला. तो जोरात ओरडू लागला, वाघ आला वाघ आला वाचवा. पण गावकऱ्यांना वाटलं तो पुन्हा खोटं बोलत आहे. कोणीच आलं नाही. वाघाने काही मेंढ्या पकडल्या आणि जंगलात निघून गेला. गणू रडू लागला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो गावात परत आला आणि सगळ्यांची माफी मागितली. गावकरी म्हणाले, खोटं बोलल्यामुळे लोकांचा विश्वास तुटतो. विश्वास जर का एकदा गेला की परत मिळवणं कठीण असतं. त्या दिवसापासून गणूने कधीही खोटं बोलला नाही. या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळतं की खोटं बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाही. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.